विधान परिषदेसाठी भाजपकडून कोण उतरणार मैदानात? पश्चिम महाराष्ट्रात शेखर गोरे यांच्या नावाचा सर्वाधिक जोर. महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद उमेदवारीवरून सध्या मोठ्या हालचालींना वेग आला असून मुंबईतील सागर बंगल्यावर सुरू असलेल्या बैठकींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री निवासस्थानी होत असलेल्या चर्चांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील जागेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र या सगळ्या चर्चांमध्ये एक नाव सर्वाधिक ठळकपणे पुढे येताना दिसत आहे, ते म्हणजे शेखर गोरे. सातारा जिल्ह्यातील मानखटाव परिसरात भक्कम जनसंपर्क, आक्रमक नेतृत्वशैली आणि गावागावात उभारलेले मजबूत संघटन यामुळे शेखर गोरे हे भाजपसाठी सध्या सर्वात प्रभावी पर्याय मानले जात आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी थेट संवाद, प्रत्येक प्रश्नावर भूमिका आणि सातत्याने सक्रिय असलेली त्यांची राजकीय उपस्थिती ही त्यांची सर्वात मोठी ताकद ठरते. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात भाजपची पकड मजबूत करण्यासाठी स्थानिक आणि जमिनीवर काम करणाऱ्या नेत्याला संधी देण्याचा पक्षाचा कल दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गोरे यांचे नाव केवळ चर्चेत नाही, तर आघाडीवर असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. इतर नावांमध्ये राम सातपुते, ब्रह्मानंद पडळकर आणि धैर्यशील कदम यांचीही चर्चा असली तरी सध्याच्या घडीला संघटनावर मजबूत पकड आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव या निकषांवर शेखर गोरे हेच सर्वाधिक पुढे असल्याचे चित्र आहे. साताऱ्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात भाजपला बळकटी देण्यासाठी ते प्रभावी ठरू शकतात, असा पक्षांतर्गत अंदाज व्यक्त केला जातोय. सागर बंगल्यावर सुरू असलेल्या बैठकींमधून उमेदवारीबाबत अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता विधान परिषदेसाठी भाजपचा चेहरा म्हणून शेखर गोरे यांच्याकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित झाले आहे. आता अधिकृत घोषणा कधी होते आणि पक्ष अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असलं तरी सध्याच्या चर्चांमध्ये शेखर गोरे हेच सर्वात आघाडीवरचे दावेदार असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.